शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांकरिता 1984 साली प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यातील जासई इथं प्रकल्पग्रस्तांनी तीव्र आंदोलन उभं केलं होतं। या शौर्यशाली लढ्यात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना दरवर्षी 16 जानेवारी रोजी अभिवादन आणि त्यांचं स्मरण करण्यात येतं। या शौर्यशाली लढ्याच्या 42व्या स्मृतिदिनानिमित्त हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज जासई येथील हुतात्मा स्मारकात सर्वपक्षीय अभिवादन सोहळा पार पडला। महात्मा फुले सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीनं जासई इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या सर्वपक्षीय अभिवादन सोहळ्याप्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, पनवेलचे माजी नगराध्यक्ष JM म्हात्रेजी, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, लोकनेते दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते। या प्रसंगी सर्वांनी पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केलं। यावेळी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली। यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह उपस्थितांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहताना आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला लढा, त्या लढ्यामध्ये हुतात्म्यांना एक हुतात्म्य मिळालं। त्यांचं स्मरण करण्याकरता आजच्या दिवशी दरवर्षाला 1984 पासून जवळजवळ 42 वर्ष झाली ह्या पंचक्रोशीतील सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व घटक जमतात। आज त्या निमित्तानं सगळेच पक्षाचे पक्ष धर्म जात पंथ वर्णाच्या पलीकडे जाऊन सगळेजण श्रद्धेने ते जमा झाले होते आणि रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा लढा त्या ठिकाणी राहिलेल्या अपुऱ्या गोष्टी पूर्णत्वाला जाण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि या लढ्यातले एकेकाळचे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्या सगळ्या लढ्यामध्ये यांच्या पाठीमागे आहोत। यावेळी त्यांनी सांगितलं की प्रकल्पग्रस्तांचा जे काही प्रलंबित प्रश्न व मागण्या आहेत त्या संदर्भात मंत्रालय स्तरावर एक बैठक आयोजित करून त्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यासंदर्भात भूमिका मांडली जाईल। माननीय मुख्यमंत्री मोदयांना
निवेदन देऊन, परिपूर्ण निवेदन देऊन, शक्य झालं तर प्रत्येक पक्षाच्या घटकाला त्या मिटिंगला बोलवून त्याच्यातून असलेल्या सर्वच गोष्टीचा निपटारा वन्स फॉर ऑल, एकदाच परत परत त्या गोष्टी चर्चेला येता कामा नयेत अशा प्रकारचं निर्णयात्मक निर्णय घेऊ, ज्याच्यामध्ये लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचा आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याचा सुद्धा उल्लेख आहे, तो पण त्याच दिवशी पूर्णत्वाला जाईल असा माझा विश्वास आहे.